महाराष्ट्रात फिरत असताना आपण बरेच किल्ले असे बघतो की त्याचा वापर टेळणीसाठी केला जायचा. आजची आपली भेट असणारे अशाच दौलतमंगळ किल्ल्यावरती भेट असणारे स्थापत्य रचनेचं उत्तम उदाहरण असणाऱ्या बुलेश्वर मंदिराची आजच्या भागात हे सगळं. आडवाटेवरचा ट्रेक करायचं म्हणलं की नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक किल्ल्याचं आपापलं वेगळेपण असतं, फक्त ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. दुपारची वेळ होती, सूर्य अगदी डोक्यावर आला होता. गाडीने अगदी किल्ल्याच्या पायथ्याला पोचलो. किल्ल्याच्या पायथ्याला आपल्याला वन विभागाने लावलेले विविध फलक आढळतात. समोर किल्ल्याचा पहिला दरवाजा दिसला. पहिला दरवाजा पूर्णपणे ढासळलेला आहे. पहिल्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला कदाचित 2 बुरुज असावीत, पण काळाच्या ओघात हे पडलेले आहेत. कुण्या काळी किल्ल्याला चारी बाजूने तटबंदी होती, पण आता ती नामशेष होत चाललेली आहे. पहिल्या दरवाज्यातून आत आलो आणि दुसऱ्या दरवाजाकडे निघालो. दुसऱ्या दरवाजाकडे जात असताना बाजूला तटबंदीचे अवशेष पण बघायला मिळतात. आणि उजव्या बाजूनी वर बघितलं तर टेकडीवर असणारा बुरुज आपल्याला खुणवत राहतो आणि खालच्या बाजूला असणारी मस्जिदीची इमारत देखील आपली लक्ष वेधून घेते. अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या वाटेमुळे इथून वर जाणं अगदी सोयीस्कर झालं आहे. दुसरा दरवाजा पार केला आणि मुख्य मार्गाला लागलो. उजव्या बाजूला मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे, तर डाव्या बाजूला पाण्याची टाकी आणि षटकोनी बुरुजाकडे आपल्याला जाता येते. किल्ल्याच्या बाकीच्या बुरुजापेक्षा डाव्या बाजूला असणारा हा बुरुज अगदी वेगळा आहे. याचा आकार षटकोनी आहे. या बुरुजापाशी मंगळाई देवीचं मंदिर आहे. या देवीच्या नावामुळेच या किल्ल्याला दौलतमंगळ असं नाव पडलं आहे. अलीकडच्या काळात संवर्धन झालेले असे हे पाण्याचं टाक आहे. प्रशस्त पायऱ्यांनी अगदी आपल्याला खाली जाता येते. इथे आपल्याला भिंतीवर विविध कलाकृती बघायला मिळतात. आत एक देवळीत शिवलिंग आहे. हे सगळं बघून आता मुख्य मंदिराकडे निघालो. वाटेत गडाचा तिसरा दरवाजा लागला. तिसरा दरवाजा ओलांडून चौथ्या दरवाजापाशी पोहोचलो. किल्ल्याचा चौथा दरवाजा या तिन्ही दरवाजापेक्षा खूप वेगळा आहे. या तिन्ही दरवाजापेक्षा हा चौथा दरवाजा भव्य आणि देखणा आहे. या दरवाजावर अलीकडच्या काळात राहण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. दरवाजापासून आत आल्यावर उजव्या बाजूला दत्त मंदिर आहे. गडाच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर बुलेश्वर मंदिर 1230 मध्ये बांधण्यात आलं. इसवी सन 1630 मध्ये आदिलशाह दरबारात कारभारी असणाऱ्या मुरार जगदेवने पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला आणि याच पुण्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी 1634 मध्ये या दौलतमंगळ किल्ल्याची बांधणी केली. परंतु एकाच वर्षात त्याची आदिलशाहीच्या भर दरबारात हत्या करण्यात आली. त्यानंतर जिजाबाई आणि शिवाजी महाराजांनी पुण्याची उभारणी करून लाल महालातून कारभार पाहायला सुरुवात केली. त्याच्यामुळे या दौलतमंगळ किल्ल्याचे महत्त्व कमी झाले.
मंदिर परिसरात आल्यावर आपल्याला सुबक नक्षीकाम व कोरीवकाम बघायला मिळते. मग ते पायरी चढताना दोन्ही बाजूला असणारे पहारेकरी असो किंवा त्याच्या बाजूला असणारे शिल्पी असो. मंदिराच्या आवारात आल्यावर आपल्याला भिंतीवर मंदिरावर विविध कलाकृती बघायला मिळतात. या मुलेश्वर मंदिराचा कळस जर तुम्ही बघितला तर तो घुमटा आकार आहे. या मंदिराला एकूण 3 कळस आहे. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी या मंदिराच्या कळसाचा आकार असा करण्यात आला होता. मंदिराच्या बाजूला तटबंदी बांधून त्याची मजबूती वाढवण्यात आलेली आहे. बाराव्या शतकात बांधण्यात आलेले हेमडपंथी बुलेश्वर मंदिराचे बांधकाम बेसवाड खडकात करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी समोरून 2 पायऱ्या मंदिराकडे जातात. त्याच्यामुळे मंदिर दुमजले असल्याचा आपल्याला भास होतो. मंदिराच्या समोर मोठी नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या विविध भागात असणारे नक्षीकाम आपलं लक्ष वेधून घेते. मंदिराच्या भिंतीवर कोरण्यात आलेल्या मूर्तींची नासधूस करण्यात आली आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालताना छोटी छोटी देवालये आपल्याला आढळतात. या देवालयामध्ये गणेश मूर्ती असतील, विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल, महादेवाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. मंदिरात असणारे नक्षीकाम आपल्या डोळ्याची पारणी फेडतात. मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा गाणा आहे. मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला विविध मंदिरं आढळतात. याच भागात राम लक्ष्मण सीतेचे मंदिर आहे. त्याच्या बाजूला जमिनीत देखील एक मंदिर आहे, पण हे सध्या बंद आहे. मंदिरासमोर दगडी दीपमाळ व मोठे वडाचे झाड आहे. या वडाच्या झाडाखाली देखील एक मूर्ती आहे. किल्ल्याचा व मंदिराचा संपूर्ण परिसर बघायला 1 तास पुरेसा होतो. गडाच्या इमारतींचे फारसे अवशेष आपल्याला आजूबाजूला आढळत नाहीत. फक्त गडाच्या खालच्या बाजूला जी मस्जिद होती त्याची कमान मात्र अजून देखील तग धरून उभी आहे. किल्ल्याचा व मंदिराचा संपूर्ण परिसर बघायला 1 तास पुरेसा होतो. शिवकाळात फार महत्त्व नसले तरी शिवकाळाच्या आधी पुण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा किल्ला होता. अशा या अपरिचित गडाला तुम्ही नक्की भेट द्या.